माओवादी हा शब्द कुठंच दिसत नाही। मग हे काय आहे तर त्यांनी मसुद्यामध्ये सांगितलंय बेकायदेशीर कृत्य आम्ही ठरवणार। आता उदाहरणार्थ शहाजी जाधवने एखादा मोर्चा काढलाय, एखादा आवाज उठवलाय, आम्ही ठरवणार हा बेकायदेशीर कृत्य आहे। मग त्यांना अटक केली जाईल, मग त्यांची घरची संपत्ती जप्त केली जाईल, मग त्यांचं ऑफिस सील केलं जाईल। आपण पाहिलेलं आहे लोकशाहीच्या काळामध्ये मामा काँग्रेसचं सुद्धा अकाउंट सील केलेलं होतं। आणि हा जर कायदा आणला, हा जर क्रूर कायदा आणला, हा जर बत्तर कायदा आणला तर तुमचं फेसबुकवरून तुम्ही माहिती देऊ शकणार नाही, तुम्ही व्हॉट्सअपवरून माहिती देऊ शकणार नाही, तुम्ही भाषण करू शकणार नाही, तुम्ही कविता करू शकणार नाही, तुम्ही नाटकामधून द्वारे या सरकारचं जे काळे कृत्य आहे ते उघडकीस आणू शकणार नाही। एकूणच काय तर संपूर्ण गोष्टीवरती बॅन आणला जाईल। अगदी शेतकऱ्यांना आंदोलन करायचं म्हटलं तर शेतकऱ्याला आंदोलन म्हणणार हे बेकायदेशीर कृत्य आहे। आज आपण बघतोय भाववाढ आहे, टंचाई आहे, बेकारी आहे, गरिबी आहे, दारिद्र्य आहे, अन्याय आहे, अत्याचार आहे, चाळपूळ आहे, लुटमार आहे। नुसता कुणी आवाज उठवला तर त्याला जेलची हवा, जामीन नाही। जेल किती वर्ष? 2 वर्ष, 7 वर्ष मनमानी जामीन घेण्याची सोय नाही आणि लाखोंचा तिथे तुम्हाला शिक्षा दंड ठोठावण्यात येत आहे। तर मी एकदा फक्त म्हणतो मी अधिक वेळ घेणार नाही, रद्द करा, रद्द करा, काळा कायदा रद्द करा, जुलमी कायदा रद्द करा, पाशवी कायदा रद्द करा। यानंतर आपले आदरणीय राजेंद्र बापू जगताप यांना मी विनंती करतोय, आपण बोलू शकतो। या जनसुरक्षा कायद्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे बारामतीतील तमाम आज 10 सप्टेंबरला आपण राज्यभर हे आंदोलन करतोय। जनसुरक्षा कायदा विधेयक जे ह्या सरकारांनी आणलंय हे लोकशाहीच्या विरोधात आहे। हे हा कायदा त्यांची सत्ता टिकवण्यासाठी आहे। कुणीही सरकाराच्या विरोधात बोललं, मग पत्रकार असू दे किंवा कलाकार असू दे, राजकीय विरोधक असू दे, सरकाराच्या विरोधात जर आपण बोललो तर मग ते आपल्याला अटक करू शकतात। हा कायदा आणताना मी सांगितलेलं की हा कायदा नक्षलवाद्यांच्या विरोधात कायदा आहे, पण तसं त्याचा वापर न करता त्या कायद्याचा वापर ते त्यांच्या विरोधकांच्या विरोधात करतायत आणि त्याच्यामुळं या कायद्याला आमच्या सगळ्यांचा निषेध आहे। काय तुमची प्रमुख मागणी आहे? तुम्ही पत्र देखील दिलेलं आहे। कायदा त्यांनी लगेच रद्द केला पाहिजे, हीच आमची मुख्य मागणी। पुढची दिशा कशी असणार? आता पहिलंही आंदोलन आपण राज्यभर करतोय। 2 तारखेला 2 ऑक्टोबरला परत एकदा आपण हे आंदोलन आपण करणार, आपण आंदोलन करत राहू। एक अपेक्षा ठेवतो की सरकार कायदा रद्द करेल। खरं तर या सरकारकडे बघताना कसं बघतात? 3 पक्षांचं हे सरकार आहे, कशा पद्धतीने त्यांची कामगिरी चालू असते? कामगिरी आता कशी चालू आहे हे अख्खं महाराष्ट्र आता बघतंय, पण 3 तिथं पक्ष जरी असले तरी तिथं सरकार भाजपच चालवत आहे। आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब तेच ते सरकार चालवत आहे। दुसऱ्या दोन्ही पक्षांना ते तिथं विचारात घेत नाही असं आपल्याला नागरिक म्हणून तरी मला वाटतं। कशा पद्धतीनं पुढं आगामी काळात सरकारच्या विरोधात किंवा इव्हन बारामती असेल किंवा तुम्ही जर कार्यक्षेत्र बघितलं तुम्ही सातत्यानं सांगता मी बारामतीमध्ये किंवा पुणे जिल्ह्यात काम आगामी काळात कशा पद्धतीने सरकारच्या विरोधात किंवा सरकारच्या विरोधात असं नाही, लोकहिताचे जे काही प्रश्न असतील ते आपण तिथं मांडत राहू, लोकांसाठी आपण काम करत राहू, लोकांचे प्रश्न आपण तिथं मांडत राहू, आपण आवाज तिथं आपला उठवत राहू। आणि जर ते सरकारच्या विरोधात असेल तर मग ते खूप खूप धन्यवाद सर। या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं